Hello students, welcome to Maths Classroom. Today we are going to continue the first chapter of Maths Part 2, Similarity. In this part, we have to study about the property of areas of similar triangle. That is means the theorem of areas of similar triangle. This is the fifth video on this chapter. So let's get started. Theorem of areas of similar triangle हा समजावून घेण्यापूर्वी आपण या चॅप्टरमध्ये शिकलेले पूर्वीच्या ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत ते माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामधील सर्वात पहिला म्हणजे या चॅप्टरमधला जी पहिली प्रॉपर्टी होती रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, त्याचा पहिल्यांदा इथे विचार करूया. ती प्रॉपर्टी काय होती जरा आठवण करून देतोय पहा. कोणतेही दोन ट्रायंगल असतील तर त्यांच्या एरियाचा जो रेशिओ असतो तो बेस इंटू हाईट या प्रोडक्टच्या प्रपोर्शनमध्ये असतो. म्हणजेच काय होतं, पहिल्या प्रॉपर्टीचा जर विचार केला, या चॅप्टरमध्ये जे आपण पहिली प्रॉपर्टी शिकलो त्याचा विचार जर केला तर काय होतं, इन धिस ट्रायंगल ABC इफ BC इज द बेस अँड AD इज द हाईट अँड ऑल्सो इन ट्रायंगल PQR QR इज द बेस अँड PS इज द हाईट. देन वी से दॅट जर आपल्याला बेस हाईट दोन ट्रायंगलच्या माहीत असतील तर आपण त्यांच्या एरियाचा रेशो काय सांगत होतो पहा. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल दॅट इज मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle PQR. The ratio of areas of any two triangles are in proportion with the product of base into height. That is means the base of ABC is BC and height is AD. Same way base of PQR is QR and height is PS. ही प्रॉपर्टी आपण सर्वात पहिल्यांदा शिकलेलो आहे, ज्याला आपण रिझन दिलेलं होतं रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मग त्याचा आणि याचा काय संबंध आहे ते पाहूया. या व्यतिरिक्त अजून एक आपण जी सिमिलॅरिटी ट्रायंगलची प्रॉपर्टी पाहिलेली आहे 9वी मध्ये, आता आपण त्याच्या टेस्ट पाहिल्या. या उदाहरणामध्ये जर पाहायला गेलं तर कसं आहे पहा, हा जो आहे तो एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ती रेशिओ ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स, याच्यामध्ये वाढलेला पार्ट फक्त म्हणजे ते ट्रायंगल सिमिलर असतील तर एरियाचा रेशो कसा. हा जो थेरम सांगतोय तो कोणत्याही दोन ट्रायंगलसाठी आहे, मग ते सिमिलर असोत अथवा नसोत. आपल्याला जर आता ट्रायंगल सिमिलर असतील तर शोधायचं आहे. मग ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईड कशा असतात ही सांगणारी प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे. म्हणजे आपण नेमकं काय माहिती आहे पहा, समजा हा जो ट्रायंगल ABC आहे हा सिमिलर असेल ट्रायंगल PQRला, हे आपल्याला माहीत असेल तर आपण असं सांगतो की यांच्या ज्या साईड असतात त्या प्रपोर्शनमध्ये असतात, कारण करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. या नियमानुसार आपण काय लिहितो पहा, AB इज टू PQ विच इज इक्वल टू BC इज टू QR इज इक्वल टू AC इज टू PR. मग हा जो भाग आहे म्हणजे ट्रायंगल सिमिलर असताना साईड प्रपोर्शनमध्ये असणं, याला आपण करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हटलं. आणि कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा बेस इंटू हाईट यांच्या प्रोडक्टच्या प्रपोर्शनमध्ये असणं, याला रेशो ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स असं म्हटलं. आता या दोघांचा एकत्रित विचार करून हा आपल्याला नवीन थेरम पाहायचा आहे, जो म्हणजे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. याचे जे प्रूफ्स आहेत किंवा यापूर्वीचे जे प्रूफ्स आहेत त्या प्रूफसाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहोत. आत्ता फक्त हा जो थेरम आहे तो शॉर्टमध्ये समजावून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण इथं असं पाहिलं की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या साईडचा रेशो हा प्रपोर्शनमध्ये असतो. याच पद्धतीनं आपण पुढे प्रूव्ह करू शकतो, जे आता इथे प्रूफ पाहायचं नाही, प्रूफमध्ये पाहायचं आहे की ज्या पद्धतीने साईडचा रेशो हा इक्वल असतो त्याच पद्धतीनं हाईटचा रेशो सुद्धा इक्वल असतो. याचा अर्थ याच तीन रेशोमध्ये नवीन एक आपण चौथा रेशो लिहिणार आहोत, जो म्हणजे हाईटचा. पहिल्या ट्रायंगलची हाईट AD आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट PS आहे. आता आपण फक्त एक एक हाईटचा विचार केला. A पॉईंटमधून आलेली ही हाईट AD आहे, तसंच B पॉईंटमधून आलेली असू शकते, C पॉईंटमधून आलेली असू शकते. आपण फक्त उदाहरण दाखल एक इथं हाईटचा जो रेशो आहे तो इथे घेतलेला आहे. दॅट इज मीन्स this ratio are in proportion with also AD is to PS. म्हणजे हा सुद्धा रेशो याच पद्धतीने असतो. ते तुम्हाला या थेरमच्या प्रूफमध्ये आपण पाहायचंच आहे. आता मग इथं काय पाहणार आहोत पहा, जर आपण आता हे ट्रायंगल हा जो सुरुवातीचा नियम लिहिला की ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा बेस इंटू हाईट प्रपोर्शनमध्ये असतो. आता तोच रेशो फक्त जर आपण स्वतंत्र लिहिला तर काय होईल पहा. That is means BC upon QR into AD upon PS.
पण जर ट्रायंगल सिमिलर असतील तर BC अपॉन QR आणि AD अपॉन PS हे दोन्ही रेशो इक्वलच आहेत. याचाच अर्थ काय होतोय पहा, जर आपण हे BC अपॉन QR हे आहे असं ठेवलं आणि AD अपॉन PS याच्याऐवजी सुद्धा आपण BC अपॉन QR लिहिलं तर आपल्याला इथं BC हे 2 वेळा आल्यामुळे त्याचा स्क्वेअर घेतोय, QR सुद्धा 2 वेळा आल्यामुळे त्याचा स्क्वेअर घेतोय. म्हणजे या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये आला. हाच हा थेरम सांगतोय. म्हणजे हा थेरम नेमकं काय सांगतोय बघा, जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा जो येणारा रेशो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. दिस इज द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आत्ता इथं BC हा बेस घेतलेला होता म्हणून ती एक साईड झाली. जर आपण AC हा बेस घेतला असता तर त्याच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असता. जर AB हा बेस घेतला असता तर त्याच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये आला असता. म्हणून याला एकत्रितपणे आपण पाहूया नेमकं काय हा थेरम सांगतोय. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. This theorem says that when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. That is means the area of triangle ABC is to area of triangle PQR. This ratio is equal to यापैकी कोणताही एक रेशो घ्यायचा. ॲट अ टाइम आपण हे सगळे चारी पण रेशो नाही वापरणार. एरियाचा रेशो या साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये किंवा याच्या प्रपोर्शनमध्ये किंवा याच्या प्रपोर्शनमध्ये. मात्र ज्यावेळी आपण AB ही साईड घेणार तेव्हा त्याची करस्पॉन्डिंग साईड ही PQ घ्यायला पाहिजे. दॅट इज मीन्स AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. अदरवाईज BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. अदरवाईज AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. दॅट इज मीन्स दिस रेशो आर इन प्रपोर्शन विथ द स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. आता यावरच आधारित असणारी प्रथमतः एक 2 छोटी उदाहरणं पाहूया. त्यातनं तुम्हाला आयडिया येऊन जाईल जी ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. इन दिस क्वेश्चन, if triangle ABC is similar to triangle PQR and AB is to PQ is equal to 2:3, then fill in the blanks. आपल्याला हे 2 रेशो विचारलेले आहेत. आत्ताच आपण कारण पाहिलेलं आहे, जेव्हा 2 ट्रायंगल सिमिलर असतात, सिमिलर असतील तरच असं, जर सिमिलर नसतील तर बेस इंटू हाईट यांच्या प्रोडक्टच्या प्रपोर्शनमध्ये असणार. परंतु जर ते सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. इथे AB स्क्वेअर ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. मग AB स्क्वेअरला ABला करस्पॉन्डिंग साईड असेल ती PQ असेल. त्यामुळे AB स्क्वेअर ह्याच्या खाली आपण लिहित असताना PQ स्क्वेअर असं लिहायला हवं. दॅट इज मीन्स AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर बिकॉज ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. परंतु ऑलरेडी आपल्याला AB आणि PQ यांचा रेशो दिलेला आहे जो 2:3 आहे. त्यांची जर व्हॅल्यू इथं भरली, आता ऑलरेडी त्यांनी भरून दिलेली आहे, फक्त आपण मग ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथं 2चा स्क्वेअर केला तर तो 4 येईल आणि 3चा स्क्वेअर केला तर तो 9 येईल. दॅट इज मीन्स द आन्सर इज 4:9. अशाच पद्धतीचं अजून एक छोटंसं उदाहरण पाहूया. इफ इन triangle ABC is similar to triangle PQR, area of triangle ABC is 80, area of triangle PQR is equal to 125, then fill in the blanks. That is means area of ABC upon dot is equal to 80 upon 125 and AB is to PQ is equal to आपल्याला शोधायचं आहे. आता साहजिकच आहे, हे 2 ट्रायंगल सिमिलर दिल्यात म्हणजे यांचा रेशोच असेल. त्यामुळे इथं आपण डिनॉमिनेटरला काय लिहितो पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABCच्या खाली इथं लिहितोय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता हा रेशो 80:125 दिलाय. परंतु आपण असं शिकलोय, आता हे डायरेक्ट त्यांनी फिल इन द ब्लँकसाठी दिलेलं आहे. आपण याच्यामध्ये थोडंसं रफ वर्क करू. तुम्ही जर ॲक्टिव्हिटी फक्त रिकाम्या जागेसाठी असेल तर तुम्ही ते रफ वर्क करा आणि इथं डायरेक्ट सोडवा. आपण थोडंसं रफ वर्क करून घेऊया. आपल्याला काय माहीत आहे पहा, जेव्हा 2 ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा हा जो रेशो आहे तो साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा जो रेशो येणार आहे तो त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या प्रपोर्शनमध्ये येणार. आता करस्पॉन्डिंग साईड्स घेत असताना आपण मागाच्या नियमामध्ये पाहिले की तिन्ही पेअरपैकी कोणती एक पेअर घ्यायची. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर घ्या, अदरवाईज BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर घ्या, अदरवाईज AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर घ्या. मग आपल्याला इथे दिलेली माहिती आहे ती म्हणजे AB आणि PQ अशी विचारलेली आहे. म्हणजे पहिलाच आपण रेशो घेऊया AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. मगाच्या उदाहरणामध्ये आपल्याला AB आणि PQ या पद्धतीने इकडची साईडची जी व्हॅल्यू होती दिलेली होती. आता इकडला रेशो दिलेला आहे. मग तो रेशो जर इकडे भरला तर काय होईल पहा. Therefore 80 upon 125
इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आता या ठिकाणी जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल, कारण इथं स्क्वेअर्स आहेत. मग स्क्वेअर रूट काढत असताना 80 किंवा 125 हा कोणाचा स्क्वेअर नाही आहे, त्यासाठी त्याला रिड्यूस फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे जेवढा भाग जातोय तेवढा जर लावला तर पहा काय होतंय. इथं जर दोघांना 5 भाग लावला तर काय होतंय, 16 5 आर 25 5 आर. सो वी गेट 16 अपॉन 25 is equal to AB square upon PQ square. So taking square root on both sides we get 4 upon 5 is equal to AB is to PQ. आता इथं आपण कोणतीही कारणं लिहिलेली नाहीत, कारण हे रफ वर्क केलेलं आहे. जर हेच उदाहरण तुम्हाला रिकाम्या जागेसाठी नसेल तर तुम्ही इथं रिझन लिहायचे आहेत. म्हणजे जसं की इथं लिहित असताना एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, इथं लिहित असताना टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, या पद्धतीनं तुम्ही ती कारणं लिहायची आहेत. आपल्याला इथं फायनल आन्सर जे मिळालेला आहे तो रेशो म्हणजे 4:5 आहे. म्हणजे जर तुम्हाला साईडचा रेशो दिला तर एरियाचा रेशो सांगता येतो, म्हणजे ट्रायंगलच्या एरियाचा रेशो सांगता येतो. त्याच पद्धतीनं ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिला तर करस्पॉन्डिंग साईडचा रेशो सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे. याच पद्धतीवर आधारित अजून एक पुढचं उदाहरण पाहूया. इन दिस क्वेश्चन, triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2 and AB is equal to 4, find DE. यापूर्वीच्या दोन्ही उदाहरणामध्ये आपण जो थेरम वापरला की ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. परंतु त्या दोन्ही उदाहरणामध्ये आपल्याला ते ट्रायंगल सिमिलर दिलेले होते. जे इथं सिमिलर द्यायच्या ऐवजी आपल्याला असं सांगितलंय की हे ट्रायंगल हे इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो. त्यामुळे कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल जर घेतले तर ए टेस्टनुसार आपण ते ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करू शकतो. म्हणून आपण प्रथमतः हे जे दोन ट्रायंगल आहेत ते इक्विलॅटरल प्रूव्ह करायचे आहेत. मग त्यानंतर आता जो थेरम शिकलो की त्यांच्या एरियाचा रेशो हा साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो ते आपण वापरणार आहे. परंतु तत्पूर्वी आपण हे जे दोन ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत हे प्रूव्ह करून घेऊया. त्यासाठी इथे सुरुवातीला आपण लिहिणार आहोत ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangle. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो therefore we say that angle A is equal to angle B is equal to angle C. ह्या ट्रायंगल मधले तिन्ही अँगल हे 60 डिग्रीचे असतील. सेम वे angle D which is equal to angle E which is equal to angle F is also 60 degree. म्हणजे ट्रायंगल इक्विलॅटरल असल्यामुळे त्याचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा आला. आता आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करायचे आहेत. त्यासाठी आता आपण लिहूया नाव इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF कोणत्याही दोन पेअर आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावे लागतील. आपण इथं म्हणूया अँगल A हा कॉन्ग्रंट होईल अँगल D ला, कारण हे दोन्ही सुद्धा 60 अंशाचे आहेत. दॅट इज मीन्स ईच 60 डिग्री. सेम वे अँगल B हा कॉन्ग्रंट होईल अँगल E ला. दिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ ईच 60 डिग्री. इथं तिसरा अँगल लिहायची पेअर लिहायची गरज नाही आहे. जेव्हा दोन अँगलच्या पेअर ह्या कॉन्ग्रंट होतात त्यावेळी ते जे ट्रायंगल असतात दॅट इज मीन्स ट्रायंगल ABC हा सिमिलर होतो ट्रायंगल DEF ला बिकॉज ऑफ वी नो द A टेस्ट फॉर द सिमिलॅरिटी. मग आपण ट्रायंगल सिमिलर एवढ्याचसाठी दाखवले की जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. आपल्याला इथं एरियाचा रेशो दिलेला आहे त्यावरून आपण तो थेरम वापरणार हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे एरियाचा रेशो देत असताना आपल्या डोक्यात दोनच कन्सेप्ट यायला हव्यात. जेव्हा त्या ट्रायंगलमध्ये काहीही संबंध नसेल तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा बेस इंटू हाईट यांच्या प्रोडक्टच्या प्रपोर्शनमध्ये असतो. म्हणजे रेग्युलर ट्रायंगलच्या बाबतीत तो नियम वापरायचा. आणि जर ते ट्रायंगल सिमिलर असतील तर मात्र त्यांच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. आता इथं ऑलरेडी आपण ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह केलेले आहेत त्यामुळे आपण इथं म्हणायचं आहे therefore area of triangle ABC is to area of triangle DEF. हा जो रेशो येणार आहे तो करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये येणार आहे. कारण हे ट्रायंगल सिमिलर आहेत, कारण आपण शिकलेलो आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल.
परंतु या थेरम मध्ये असं सांगितलेलं आहे की एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये असतो. मग इथं करस्पॉन्डिंग साईडच्या 3 पेअर्स असतात. मग आपण कोणती घ्यायची? त्यासाठी पुन्हा गिवन इन्फॉर्मेशनकडे बघायचं. ए बी देऊन आपल्याला डीई विचारलेला आहे. याचा अर्थ जो पहिलाच रेशो असेल ए बी स्क्वेअर इज टू डीई स्क्वेअर. जर तुम्हाला बीसी दिला तर ईएफ विचारतील किंवा एसी दिला तर डीएफ विचारतील. आपल्याला फर्स्ट जो रेशो दिलाय तोच आपण घेऊया. दॅट इज मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ इज इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर. आता या उदाहरणामध्ये ज्या व्हॅल्यू दिल्या त्या जर आपण यामध्ये भरल्या तर काय होईल पहा. देअरफॉर हा जो रेशो दिलेला आहे ट्रायंगलचा तो 1:2 दिलेला आहे. एबीची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. डीईची दिलेली नाही म्हणजे विचारलेली आहे. आपल्याला राईट हँड साईडला जर पाहिलं तर स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट काढून घेऊया. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, त्यामुळे काय होईल पहा. जर दोन्ही बाजूंचे स्क्वेअर रूट काढले व एकचा स्क्वेअर रूट एकच येणार आहे, दोनचं स्क्वेअर रूट निघणार नाही आहे, त्यामुळे त्याला अंडर रूट तसंच ठेवूया आपण. 4चं स्क्वेअर रूट 4 आणि डीईचं स्क्वेअर रूट हे डीई येणार आहे. जर आपण डिनॉमिनेटर साईड शिफ्ट करून घेतली तर काय होईल पहा. 1 इंटू डीई दॅट इज मीन्स डीई अँड 4 इंटू रूट 2 दॅट इज मीन्स 4 इंटू रूट 2. जर युनिट इथं दिलं नसेल तर आपण युनिट असं लिहिणार आहोत. नेमकं या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं होतं पहा. आपल्याला हे दोन ट्रायंगल इक्विलॅटरल सांगितलेले होते. ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलेला होता. एक साईड देऊन त्याची करस्पॉन्डिंग साईड विचारलेली होती. आपल्याला असं माहित आहे की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. त्यानुसार आपण हे उदाहरण सोडवलं. परंतु ट्रायंगल सिमिलर असतील तर आम्हाला इथे इक्विलॅटरल सांगितलेलं आहे. मग त्याच्या आधारे ट्रायंगल इक्विलॅटरल आहेत याच्या आधारे प्रथम आपण ते ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह केले आणि उदाहरण पुढे सुरुवात केलं. याच पद्धतीनं यावर आधारित अजून एक उदाहरण पाहूया. Areas of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. If a side of the smaller triangle is 12 centimeter, then find the corresponding side of the bigger triangle. आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर आहे ते सांगितलेलं आहे. त्यांचे एरियाज या पद्धतीने आहेत. एकाची करस्पॉन्डिंग साईड दिलेली आहे, म्हणजे एकाची साईड दिलेली आहे आणि त्याची करस्पॉन्डिंग साईड दुसऱ्या ट्रायंगलची आपल्याला विचारलेली आहे. आपल्याला इथं ट्रायंगलचे नेमिंग वगैरे दिलेले नाही, फिगर्स दिलेलेच नाही आहेत, त्यामुळे आपण इथं कन्सिडर करूया. मी ऑलरेडी पार्ट लिहून ठेवलेला आहे तो. लेट A1 अँड A2 आर द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. त्यामुळे त्यांच्या ज्या साईड्स होतील, सो S1 अँड S2 आर देअर करस्पॉन्डिंग साईड्स. त्यामुळे गिवन इन्फॉर्मेशन जी आहे ती लिहून घेऊया. आपल्याला A1 A2 म्हणजे सपोज फर्स्ट ट्रायंगल A1 असेल तर त्याचा रेशो त्याचा एरिया A1 इज इक्वल टू 225 स्क्वेअर सेंटीमीटर. जो A2 दिलेला आहे तो 81 स्क्वेअर सेंटीमीटर. आता महत्वाची गोष्ट आहे यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की हा A1 चा जो एरिया आहे तो जास्त आहे, म्हणजेच त्याची साईड ही लार्जर असायला हवी आणि सेकंड जो ट्रायंगल आहे त्याची साईड जी आहे ती स्मॉलर असायला हवी. आम्हाला जे सांगितलेलं आहे तो स्मॉलर ट्रायंगलची साईड जी आहे ती 12 आहे, म्हणजे S2 हा 12 आहे. या व्हॅल्यूनुसार आपण ते ठरवायचं आहे की जी S2 ची व्हॅल्यू आहे ती 12 आहे. त्यामुळे आपण इथे लिहूया also S2 is equal to 12 centimeter and we have to find S1. आताच आपण जी प्रॉपर्टी मगापासून पाहतोय तो म्हणजे थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. तो थेरम असं सांगतोय की जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये असतो. मग त्या नियमाचा आधार घेऊन आपण इथे लिहायचं आहे. नाव A1 is to A2. ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा साईड जी आहे साईड S1 S2 असेल तर यांच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये असेल. बिकॉज ऑफ दिस इज द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आपल्याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या जर यामध्ये भरल्या तर काय होईल पहा. A1 आपल्याला दिलेला आहे 225, A2 दिलेला आहे 81, S1 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि जो S2 आहे तो आहे 12 स्क्वेअर. नाव इफ वी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स then we get, that is means taking square root on both sides. दोन्ही बाजूंचे जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर काय मिळेल पहा.
15चा स्क्वेअर हा 225 येतो आणि 9चा स्क्वेअर 81 येतो, त्यामुळे तिथलं स्क्वेअर रूट तसं आलं. आणि इकडे S1चा स्क्वेअर होता, त्याचं स्क्वेअर रूट हे S1 आलेलं आहे, आणि 12चा स्क्वेअर होता, त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट हे 12 होईल. हे सॉल्व्ह करत गेल्यानंतर 15 × 12 अपॉन 9 इज इक्वल टू S1ची व्हॅल्यू मिळेल. दॅट इज मीन्स 3 3 जार 9, 3 4 जार 12, 3 1 जार 3 5 जार 15. Therefore we get 5 × 4 is equal to S1. That is means S1 is equal to 5 4 are 20 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला त्याची करस्पॉन्डिंग साईड जी मिळालेली आहे ती 20 सेंटीमीटर मिळालेली आहे. परंतु हे S1 S2 आपण कन्सिडर केलेलं होतं, हा वर्ड प्रॉब्लेम असेल, त्यामुळे आपण इथे लिहायचं आहे therefore the side of bigger triangle is equal to 20 centimeter. Now let's see another example. In figure, segment PQ is parallel to segment DE. Area of triangle PQF is equal to 20 units. PF is equal to 2 times DP. Then find the area of quadrilateral DPQE by completing the following activity. आपल्याला इथे एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायला दिलेली आहे, ज्यामध्ये सुरुवातीला हा जो ट्रायंगल PQF आहे, ट्रायंगल PQF हा जो स्मॉलर ट्रायंगल दिसतो याचा एरिया 20 युनिट्स दिलेला आहे, आणि हा जो PF सेगमेंट आहे तो DPच्या ट्वाइस आहे. हा जो PF सेगमेंट आहे तो हा DPच्या ट्वाइस आहे, आणि ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. थोडंसं याच्या ट्वाइस जर हा सेगमेंट असेल, अशा वेळी आपण जो स्मॉलर सेगमेंट असतो तो x कन्सिडर करायचा असतो, हा त्याच्या 2 टाइम्स कन्सिडर होतो. मग हा x कन्सिडर केल्यामुळे हा 2x होतो, जो ॲक्च्युअली इथे दिलेलाच आहे. लेट अस अज्युम दॅट DP इज इक्वल टू x, सो PF इज इक्वल टू 2x. ते जरा थोडंसं फिगरमध्ये लिहून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. इथं हा DPX कन्सिडर केलेला आहे, सो हा PF जो झालेला आहे तो 2x झालेला आहे. साहजिकच आहे, हा जो टोटल सेगमेंट असेल जो आपण DF कन्सिडर करू तो DP प्लस PF एवढा असेल. सो इथं तो पण दिलेला आहे, DF इज इक्वल टू DP प्लस PF आपण म्हणतो, त्या पद्धतीने इथं आपण जर लिहिलं DF इज इक्वल टू DP प्लस PF, दॅट इज मीन्स x प्लस 2x इज इक्वल टू 3x युनिट येणार. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या इथं, की जेव्हा असे एकात एक असे 2 ट्रायंगल असतात, म्हणजेच ही फिगर जर आपण थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमला सुद्धा अशीच फिगर वापरतो. परंतु याच फिगरमध्ये जेव्हा एरियाचा काही संबंध दिलेला असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथं एकूण 2 जे ट्रायंगल येतात, म्हणजे हा स्मॉलर ट्रायंगल जर बघितला तर FPQ, आणि जर बिगर म्हणजे आउटर ट्रायंगल जर बघितला तर FDE, हे एकमेकांना नेहमी सिमिलर प्रूव्ह करता येतात. फक्त कंडिशन एवढीच आहे की PQ हा DE ला पॅरलल दिला असला पाहिजे. बघा मी काय पुन्हा सांगतोय, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मध्ये सुद्धा PQ ला DE देतात. मग अशी आकृती दिसली तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी केव्हा वापरायचं आणि हे उदाहरण कसं ओळखायचं, त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर एरियाचं रिलेशन दिलं असेल, म्हणजे त्यापैकी एखाद्या एरिया ट्रायंगलचा एरिया दिला असेल किंवा काही विचारलं असेल, तर आपल्याला इथं PPT वापरायचा नाहीये. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायचं की हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होतात. आता ते कसे होतात, जर हे लाईन्स पॅरलल असतील PQDE ला, तर आपण म्हणू शकतो हे जे अँगल आहेत, म्हणजे P जवळ होणारा अँगल हा D जवळच्या अँगल एवढा असेल, किंवा Q जवळचा अँगल हा E जवळच्या अँगल एवढा असेल. म्हणजेच काय म्हणणार बघा, when PQ is parallel to DE, then we say that angle FPQ is congruent to angle FDE, that is means PDE. म्हणजे हा P आणि D अँगल कॉन्ग्रंट असेल, because these angles are corresponding angles of these parallel lines. Similarly, angle FQP is congruent to angle FED. म्हणजे हे 2 पेयर्स जे आहेत, म्हणजे स्मॉलर ट्रायंगल मधल्या आणि बिगर ट्रायंगल मधल्या ह्या अँगलच्या पेयर्स कॉन्ग्रंट होतात, म्हणजेच हा स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल हे सिमिलर होतात बाय AA टेस्ट. म्हणून या ऍक्टिव्हिटीमध्ये पुढे काय म्हटलंय बघा, इन ट्रायंगल FDE, दॅट इज मीन्स इन आउटर ट्रायंगल FDE अँड ट्रायंगल FPQ, दॅट इज मीन्स दिस स्मॉलर ट्रायंगल, ह्या 2 ट्रायंगल मध्ये पहिली जी पेयर दिलेली आहे ती FDE ला कॉन्ग्रंट सांगितलेली आहे. FDE याला कॉन्ग्रंट असेल FPQ, म्हणून आपण इथं लिहितोय याला जो कॉन्ग्रंट आहे तो अँगल आहे तो FPQ, हा अँगल कॉन्ग्रंट येतो. सेम वे जो FED आहे त्याला जो कॉन्ग्रंट येतो तो बघा
FQP बिकॉज दीज अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल्स. मग जेव्हा दोन अँगलच्या पेअर कॉन्ग्रंट होतात तेव्हा ते ट्रायंगल सिमिलर होतात, कारण ए टेस्ट. आता मगाचा मुद्दा पुन्हा रिपीट करतोय. तुम्हाला अशीच फिगर असते, याला पॅरलल ही साईड दिलेली असते. जर BPT वापरायचं असेल तर या सुट्ट्या सेगमेंटचं काहीतरी गणित देतील आणि एरियाचा संबंध दिला आहे, म्हणजे हे ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. का सिमिलर दाखवायचे? कारण ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा जो रेशो आहे तो साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो, जो आत्ताच आपण शिकलोय, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग याचा अर्थ या दोन ट्रायंगलच्या एरियाचा जो रेशो आहे तो साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये, म्हणजे साईडच्या स्क्वेअर जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 पेअर्स आल्या, म्हणजे FD स्क्वेअर अपॉन FP स्क्वेअर और DE स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर और FE स्क्वेअर अपॉन FQ स्क्वेअर. परंतु आम्हाला इथं जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तो इकडच्या साईडमधले आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. त्यामुळे आपण बिगर ट्रायंगल घेत असताना FD स्क्वेअर म्हणूया आणि स्मॉलर ट्रायंगल घेत असताना FP स्क्वेअर म्हणूया. म्हणजे यातली जी पहिली पेअर येते त्यानुसार जर आपण लिहायचं म्हटलं तर यांच्या एरियाचा रेशो जो येणार आहे तो FD स्क्वेअर अपॉन FP स्क्वेअर असा येणार आहे. परंतु त्यांनी ह्या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू ज्या दिलेल्या होत्या, म्हणजे याच्या टॉईस हा होता जो आपण हा x कन्सिडर केला, हा 2x झाला, तर हा सगळा 3x झाला. म्हणजे जो FD झालेला आहे तो 3x झालेला आहे आणि FP झालेला आहे तो 2x झालेला आहे, जो ऑलरेडी त्यांनी भरून दिलेला आहे. मग आता इथं करत असताना हे डायरेक्ट सॉल्व्ह केले, म्हणजे काय केलेलं आहे, 3xचा स्क्वेअर जो येतो तो ॲक्च्युली इथं येतो 9x स्क्वेअर. म्हणजे 3चा स्क्वेअर 9 केला, xचा स्क्वेअर x स्क्वेअर येतो, 2xचा स्क्वेअर येतो 4x स्क्वेअर, x स्क्वेअर कॅन्सल करून तो 9:4 आलेला आहे. आता थोडंसं पुढच्या पेजवर जाऊया, म्हणजे आपल्याला इथं आत्ता कोणती व्हॅल्यू मिळाल्या पहा. FD स्क्वेअर आणि FP स्क्वेअर यांचा रेशो 9:4 आला. हा टोटल FD स्क्वेअर आणि हा FP स्क्वेअर. म्हणून नेक्स्ट पेजवर जरा पुन्हा ते रिपीट करतोय. म्हणून हा जो रेशो आलेला आहे तो पहा, FD स्क्वेअर अपॉन FP स्क्वेअर, हा रेशो 9:4 आलेला आहे. जस्ट 1 मिनिट. आता ही जी फिगर आपण पाहिली तीच फिगर पुढे कॅरी केलेली आहे पहा. तर यामध्ये हा 9:4 हा आपल्याला रेशो मिळाला. परंतु आपल्या क्वेश्चनमध्ये अजून असं सांगितलेलं होतं की हा जो ट्रायंगल आहे, स्मॉलर ट्रायंगल जो PQF आहे त्याचा एरिया 20 आहे. PQF हा जो स्मॉलर ट्रायंगल आहे त्याचा एरिया 20 आहे. तो जर मग इथं आपण भरला तर काय होईल पहा. इथं त्यांनी फक्त हा रेशो आणि हा रेशो याचाच विचार केला. हा जो याचा डिनॉमिनेटर आहे तो जर राईट हँड साईडला गेला तर काय होईल पहा, हा इथं मल्टिप्लाय होणार, म्हणजे FD तसाच राहिलेला आहे. हा जो छेदाचा पार्ट आहे तो इकडे मल्टिप्लाय झालेला आहे. पण हा FPQ म्हणजेच हा स्मॉलर ट्रायंगल ज्याचा एरिया आता आम्हाला 20 दिलेला होता, म्हणजे याच्याऐवजी आपण याची इथे व्हॅल्यू भरायची आहे की जो याचा एरिया येतो 20. मग हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर 4 1s are and 4 5s are, so we get 9 5s are 45 स्क्वेअर युनिट. हा जो एरिया मिळाला तो आपल्याला बिगर ट्रायंगलचा एरिया मिळालेला आहे. म्हणजे स्मॉलरचा एरिया 20 दिलेला होता आणि ह्या रिलेशनवरून आपण बिगर ट्रायंगलचा एरिया जो फाइंड आउट केला तो 45 केलेला आहे. परंतु आम्हाला जो एरिया विचारलेला आहे तो क्वाड्रिलॅटरलचा विचारला आहे. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल DPQE हा येतो, याचा एरिया काढायचा असेल तर संपूर्ण ट्रायंगलमधून हा स्मॉल ट्रायंगल जो आहे, स्मॉलर जो ट्रायंगल आहे तो आपण कट करायला पाहिजे, म्हणजे वजा करायला हवा. म्हणजेच हा याचा एरिया काढत असताना हा बाहेरचा जो ट्रायंगल FD आहे त्यातून हा इनर ट्रायंगल FPQ याचा एरिया आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. म्हणजे त्याच्या जर व्हॅल्यू भरल्या, आत्ता आपल्याला जो बाहेरचा ट्रायंगलचा एरिया मिळालेला आहे तो 45 स्क्वेअर युनिट मिळालेला आहे आणि जो इनरचा आहे तो ऑलरेडी 20 दिलेला होता. म्हणजेच यांची जी सबट्रॅक्शन येईल ते 25. याला जर युनिट दिलं असेल तर आपण तेच लिहिणार आहे. ह्या साईड सगळ्या युनिटमध्ये फक्त युनिट तसंच ठेवलेलं आहे. त्यामुळे इथं आपण याचा जो एरिया आहे तो स्क्वेअर युनिट असं आपण इथं द्यायचं आहे. जसा हा क्वाड्रिलॅटरलचा स्क्वेअर युनिट त्याच पद्धतीनं आउटर ट्रायंगलचा सुद्धा एरिया स्क्वेअर युनिटमध्ये आपण लिहायचा आहे. तर जर थोडंसं हे उदाहरण रिपीट करतोय पहा, नेमकं काय काय दिलेलं होतं याच्यामध्ये. आपल्याला असं सांगितलेलं आहे की ह्या ट्रायंगलमध्ये PQ हा पॅरलल आहे. नेहमी लक्षात घ्यायचं, अशी साईड पॅरलल दिली असेल तर त्यात होणारे दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर प्रूव्ह करता येतात. कारण या लाईन पॅरलल झाल्यामुळं हे अँगल कॉन्ग्रंट होतात, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. त्यामुळे हे ट्रायंगल सिमिलर होतात. पण ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो. आत्ता ही ॲक्टिव्हिटी आहे
जर आपल्याला हे उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी दिलं असेल तर आपण इथं रिझन लिहिणार आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्यामध्ये इथं आपल्याला साईड स्पष्ट न देता फक्त त्यांच्या कंपॅरेटिव्हली त्यांची व्हॅल्यू दिलेली होती. म्हणजे पी एफ हा डी पीच्या ट्वाईस दिलेला होता, त्यामुळे स्मॉलर साईड एक्स कन्सिडर केल्यामुळे बिगर साईड ही 2x झाली आहे, त्यामुळे टोटल साईड जी आहे ती 3x झाली. म्हणजे सर्व व्हॅल्यू भरत गेल्यानंतर आपल्याला हा जो रेशो मिळाला तो 9:4 मिळाला. मग त्यानंतर आता हा म्हणजेच हा म्हणजे या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा 9:4 आला. हा जो छेदाचा पार्ट आहे तो राईट हँड साईडला गेल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी हा काय मिळाला 9/4 तसाच आहे. हा जो पार्ट होता तो न्यूमरेटरला गेला, परंतु याची व्हॅल्यू म्हणजेच ह्या छोट्या ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे जो 20 होता तो भरत गेला. त्यानंतर आपल्याला आपोआप मोठ्या ट्रायंगलचा 45 एरिया मिळाला, त्यावरून आपण त्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया 25 मिळवलेला आहे. यानंतर या चॅप्टरमधील महत्त्वाचे थेरम आणि प्रॉब्लेम सेटमधील जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ बनवले जातील. पण तत्पूर्वी या चॅप्टरवर आत्ताही बनवण्यात आलेले जे 5 व्हिडिओज आहेत त्यातील महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत जे तुम्ही नेमकं काय काय लक्षात ठेवायचं आहे, कोणते थेरम कोणत्या प्रॉपर्टी केव्हा वापरले जातात यावर आधारित एक क्विक व्हिडिओ यानंतर येईल, तो पाहायचा आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही ते लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.